एक नाही दोन नाही क्रिकेट स्पर्धा पाहिले तुम्ही 100 स्पर्धा पाहिले तुम्ही 100 राजेश दादा भोईर नेवाईपाडा, योगेश शेठ जाधव नेवाईपाडा यांच्याकडून नेवाई संघ आपल्याला शुभेच्छा. हल 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 छी 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 हल 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 माणिक शेठ काटे साहेब प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या साहेब आपला सन्मान केला जाईल. MKK ट्रॉफीचे दमदार आयोजक माणिक शेठ काटे साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे अरुण दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य बोरदोल या अरुण दादा या आपला सन्मान केला जाईल. MKK ट्रॉफीचे दमदार आयोजक माणिक शेठ काटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जातोय. खरं तर आज संघ जिंकला शिवकृपा नागझरी संघ आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी माणिक शेठ काटे साहेब देखील उपस्थित झालेत. दमदार व्यक्तिमत्व. त्यानंतर आमचे दमदार व्यक्तिमत्व बंधू अरुण दादा पाटील ग्रामपंचायत सदस्य बोरदोल यांचा देखील सन्मान केला जाईल. अरुण दादा या पोसरीगावचे आमचे दिलीप दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. दिलीप दादा या आपला सन्मान केला जाईल. या ठिकाणी अरुण दादांचा सन्मान केला जातोय. तसेच आमचे दिलीप शेठ उपस्थित झालेत त्यांचाही सन्मान दिलगिरी व्यक्त करतो. प्रेक्षक वर्ग तुमच्याकडे आज भरपूर संख्येने मान्यवर आलेत. त्यानंतर आमचे कवी एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्ही ऐकतात. खरं तर आज त्यांना ऐकण्यासाठी देखील प्रेक्षक भरपूर आलेत. चला या ठिकाणी सन्मान केलं जातंय. दिलीप शेठ यांचा सन्मान होतोय. माझ्या गायन पार्टीचे अगदी 25 वर्षापूर्वी ज्यांनी माझ्या ढोलक वाजवलेला आहे ते बुरदुल गावचे रमेश कांबळे या ठिकाणी त्यांना मी ढोलकवर बसवत आहे. या ठिकाणी जरा आपल्यालाही थोडस त्यांचं ढोलक ऐकायला मिळेल आणि माझ्याही पार्टीत 25 वर्षानंतर ते बसतायत आज. बरं या आमचे नागझरीचे निलेश शेठ यस दिलीप दादा पाटील बघा एक दमदार व्यक्तिमत्व आहे. त्यांचं स्वागत केलं जाते. दिलीप दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावरती. चला सामना सुरू करा पंच आपण. थैंक यू सो मच. तो मेहमान नवाजी के बाद टॉप 10 के दूसरे मुकाम भूषण जाधव गेंदबाजी के लिए मेवातीपाड़ा ने टॉस जीता है. गेंदबाजी पिछले मुकाबले में टॉप 5 में गई और दूसरा मुकाबला आज थोड़ा माफी चाहेंगे क्योंकि एक बहुत बड़ी महफिल है. संगीत सम्मान इकनत मालिक साहब हमारे साथ जुड़े, उनको भी सुनना बहुत ही जरूरी है. रोशन
और आज इस टूर्नामेंट के शामिल तिला माईक लावाच ना त्या आखरी आहे मग ती तशी ठेवा ना अशी डॉक्टर मनोहर भोईर साहेब उपस्थित. चला या दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सन्मान केले जाईल. डॉक्टर मनोहर भोईर डॉक्टर मनोहर भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नेवाली पाडा संघासाठी शुभेच्छा दिल्यात आमचे सनी माळी या ठिकाणी कराड यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. स्वप्नील भाग्यवान यांच्याकडून देखील या ठिकाणी संघाला शुभेच्छा आल्यात. स्वप्नील भाग्यवान तुमचं देखील स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कारण आज वेळ आमच्याकडे देखील नको टना टना रजेरू नको टना टना. लक्ष द्या दोन शब्दाचं गाणं आहे. आर्यन ग्रुप अनिल भंडारी नितीन मात्रे श्री मल्हारी पट्ट्यामध्ये पाटील हाय प्रसिद्ध स्वागत. श्री मलंग पट्ट्यामध्ये हाय प्रसिद्ध गाव उसटना यो प्रसिद्ध गाव उसटना. कारण का गावाबद्दल गाणं बोलतोय मी इथं कशाला आलोय. असे तुम्हाला सुप्रसिद्ध संगीत आज या ठिकाणी ऐकायला मिळतील. सरपंच चषक 2025 पर्व. चला तर आपण मॅचच्या दिशेने देखील जाऊया कारण बरेच सारे प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघतायत. दिलगिरी व्यक्त करू सगळ्यांच्या मी आणि कॉमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे. थैंक यू सो मच. तो यहाँ से इंडियन टीम का स्कोर 8 और बल्लेबाज पाटिल ईशान पवार. पिछला मुकाबला पूरी टीम ने जीता. जबरदस्त मुकाबला टॉप 5 में तो एक ट्रॉफी यहाँ से उठाएगी और ये दूसरा मुकाबला कई दर्शक जुड़ा डीजे के पाटिल सभी का मनपूर्वक स्वागत करता है. व्यवस्थित पार्किंग घेतलेले पार करायचे कारण साधूचा सामना करावा लागतो. रहदारी क्षेत्र पाहायला मिळतो. लक्ष केलं जाईल लढतीकडे ज्या ठिकाणी सामना पाहायला मिळतो. नेवाली पाडा विरोधात गेलेली सुपर 3चा हा सामना क्रमांक 2 आहे. फलंदाजीच्या बोलण्यावरती संघ पाहायला मिळतो. टीम नियोजन आणि नियोजनाकडून इव्हेंटच्या पहिल्याच षटकादरम्यान अगदी 8 धावा पाहिल्या. एक गडी बाद होते संदेश पाटील. आता विशाल पवार आणि किसन पाटीलला मार करावे लागतील. अंतिम रात्र लखन जाधव. इस टाइमिंग हवा में गेंद मिड विकेट पे फील्डर पीछे करीबी मामला रोका था लेकिन गेंद अरे चेंडूचा तो टप्पा परफेक्ट टायमिंग ज्याप्रमाणे बॅटरकडे टायमिंग होता तेवढाच चांगला टायमिंग एकदम केतन पाटील 4 चेंडू खेळले 8 धावा त्याच्या बॅटमध्ये सध्या संधी त्यांना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल अगली पेशकश अगदी सेकंड बोट पुढे बाका पडला देण्याचा प्रयत्न राहिला परंतु एका चेंडूची समाप्ती झाली. बॉलिंग ट्रॅकवरती लखन जाधवला
लखलखीत चमचमीत गोलंदाजीची आखणी करायची आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रवीण अगदी 6 धावा खर्च केल्या. सलामी बल्लेबाज केतन काळे बहुत ही बड़ा पोटेंशियल पावर है। इस बार कमाल की वेरिएशन वापसी करते हुए गेंदबाज जरा सब्र रखो, वापस लौटेंगे उसी अंदाज में। इस बार देखिए लेग कटर बॉल और वेरिएशन काफी लाजवाब है गेंदबाज लखन जाधव का। अगदी वेगळ्या पद्धतीने त्याची छबी तो उमटवतो. लेग कटर बॉल त्याला सफर केला, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला, तिथे राहिला डॉट बॉल, पाठोपाठ 2 डॉट बॉल. ओहो, धक्कादायक प्रयत्न काही चांगला झेली सुटला जातो, बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. 2 धावा नाहीयेत, फक्त मिळते 1 धाव. सांगी कोटा पुढे मार्गस्थ होते, 1 गडी बाद 15. केतन ने पहले से मन बना लिया था रिवर्स शॉट खेलने का और उसने वो रिवर्स शॉट खेला है शॉर्ट टर्न में जहाँ पे मुश्किल था कैच और सिंगल मैच मिलेगा। काफी बड़ा मुकाबला था दोस्तों, क्योंकि पहला मुकाबला में काफी तगड़ा हुआ था, लेकिन ध्यान रखिए पिछले मुकाबले में 4 ओवर में 64 का टारगेट था, काफी बड़ा, और वो बुरदुल ने जीता। और ये दूसरा मुकाबला 50 रन बहुत ही जरूरी होंगे टीम को 4 ओवर में। की सन्मानजनक बाबासाहेबांकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न असेल. टीम नियोजित संघाचा नेवाळीपाडा संघाविरोधात टीम नेवाळीपाडा संघाची गोलंदाजी सुद्धा तितकीच घातक पाहायला मिळते. अगदी पेशकश, ओहो, प्रहार केलाय. अरे काय बघतोस रे. स्पर्धेमध्ये पाहतो, परंतु हे ओरिजिनल पाहायला मिळते. प्रवीण, अगदी काही डीजे मास्टर सुद्धा या स्पर्धेला एंजॉय करत असतील 100% डेफिनेटली सम्मानी एकनाथ पालील साहब की बात करें तो 1981 में 44 साल पहले उन्होंने बकरी के सरजमी पर मेरे ख्याल से कव्वाली के जंगी सामना उन्होंने किया था। 44 साल बाद देखिए 44 साल का उन्हें अनुभव है संगीत का, और अभी तक वैसे देखा जाए तो 25 पुरस्कार एकनाथ पालील साहब को मिले हैं और 7,000 से भी अधिक गीत रचना उनके माध्यम से हो चुकी है। भीम पराक्रम खऱ्या अर्थानं एकनाथजी माली साहेबांचा पाहतो. अगदी प्रेम संगीत पाहिलं तर वटाण्याचा गोलदाना रंजी उडू नको टना टना, त्यानंतर वालाच्या शेंगा सुजल्या, अशा आपण अनेक संगीतांची मैत्रिणी पाहिली त्यांच्या माध्यमातून. सुपर हिट आहे. येस डेफिनेटली केसामध्ये गजरा आणि त्यानंतर निवटा निघाला हनीमूनला, असे अनेक गाणे सुपर हिट माली साहेबांचे आहेत. तेही मैफिल तुम्हाला ऐकायला मिळतील आणि खास करून बघतोय रिक्षावाला पाटबाजी, तो तर धमाकेदार गाणं होतं माली साहेबांचं. अगदी पहिला चेंडू षटकार लागल्यानंतर या गोलंदाजाने इथे वापसी दाखवली आहे. अलवार पद्धतीने हा फटका केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप वरून क्षेत्ररक्षण धावताय. फक्त 1च धाव येते. अगदी 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 2 गडी बाद टीम मिळून जाऊन पोहोचते 16 कडोला. माली साहब को हम पूरा मौका देंगे। माली साहब 2 ओवर के बाद विकेट चौका जैसे लगे ना हम रुक जाएंगे, क्योंकि मुझे भी आपको सुनना है। आप बहुत बड़े संगीत सम्राट हैं, जितना आपको गाना बिंदास आप ले लो, हम तो रोज ही कर दे कॉमेंट्री, लेकिन आप ज़्यादा नहीं सुनते भाई। पहली बार इससे पहले नेरे के मैदान पे आप मिले थे, उसके बाद बात करें एक जगह पर भी मिले थे, और तीसरी बार माली साहब का ये मैं कहूँगा शब्द रचना देख रहे यहाँ पर। परंतु आज ऑफिशियल अंपायर टीमची मोठी कसरत असेल, कारण चेंडू पडल्यानंतर बाग चिकट, परंतु त्यावेळी संगीत शांत असेल. बिल्कुल जरूर। टीम का टोटल है 16-8 के रन रेट से 12 गेंद का खेल समाप्त हुआ है। नेवालीपाड़ा बॉलिंग कर रही है, नीलजे टीम आखिर के 2 ओवर आपके लिए बचे, और इसी रन रेट से अगर खेलेगी टीम तो 32 रन बन सकते हैं प्रोजेक्ट स्कोर, लेकिन थोड़े कम रहेंगे वो, 50 के ऊपर आपको ये स्कोर चाहिए। ये बड़ा मैच है दोस्तों, टॉप 10, जो जीतेगा टॉप 5 में उसे ट्रॉफी मिलेगी, क्वार्टर फाइनल खेलने का मौका मिलेगा, फिर आगे बढ़ के सेमीफाइनल और लास्ट में फाइनल। दोन्ही संघांना टॉपचा खेळ हा साकार करावा लागेल. यापुढील चेंडू अगदी रोखून धरले, पूर्णपणे थांबवले. काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने घडताना पाहायला मिळतात, जोरदार अपील राहिले. कॉन्फिडेंस देखिए विकेट कीपर का, ऐसा कॉन्फिडेंस तो हमने आज तक नहीं देखा। इतना जबरदस्त कॉन्फिडेंस, उन्हें लगा कि बैट कट लगी,
फिर गेंद उनके शूज पे लगा और उन्होंने कैच पकड़ी। ऐसा विकेट कीपर का अंदाजा था, इसलिए वो बढ़िया अपील कर रहे थे। गाडी नंबर 25-13 अर्टिगा कार है, ते आपण व्यवस्थित पार करायचे। अंपायर चर्चा कर रहे हैं, बहुत ही बड़ी और क्रुशियल मूवमेंट्स मैदान में नजर आती हुई टॉप 10 के मुकाबले में अंपायर के ऊपर सभी की नजरें हैं। नॉट आउट, नॉट आउट दिया अंपायर ने। अंपायर डिसीजन इज अ लास्ट डिसीजन, कमेटी ने हमें यहाँ पर बताया है। कॉन्फिडेंस काफी ज्यादा है नेवाली पाड़ा का, जैसे उन्होंने अपील की है। लेकिन ध्यान रखिए टूर्नामेंट्स का रूल्स होता है रोशन है 10 खिलाड़ी अंपायर के पास, लेकिन अंपायर वापिस चर्चा कर रहे हैं। जिस तरीके से विकेट कीपर ने जो कॉन्फिडेंस दिखाया उसमें ध्यान देनी पड़ेगी, लेकिन टूर्नामेंट का रूल्स होता है रोशन, अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन। अगदी दोन्ही ऑफिशियल पंच पुन्हा एकदा इथे पाहतात, अगदी पायांना चेंडू ब्रश झाला आहे की नाहीये हे पाहिलं जाईल। लँडिंग एक्झॅक्टली कुठं होती हे पाहिलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून। दोन्ही संघांना समसमान न्याय निवाडा देणं हे निश्चितच ऑफिशियल अंपायर टीमचं हे परम कर्तव्य आणि ती परंपरा इथे जोपासली जाते कंट्रोल रूम मध्ये। हॅलो हॅलो नॉट आउट, यस मैच ऑन। आइए शुरुआत करते हैं। पहली गेंद कार्तिक जाधव। घर घर थंडीचा महिना माझ्या जीवाची झाली वाह क्या बात है माली साहब, आपका तो क्या कहना। जबरदस्त गुलाबी ठंडी और गरम गरम मैच। आप हेलीकॉप्टर स्क्वायर लेग पे बॉल कॉल किया तो उसे धकेला, दो फील्डर पीछे, तू बाय बाय, तालमेल थोड़ा खराब रहा, अभी तक गेंद नहीं मिली। तीसरा रन भाग रहे नीचे के बल्लेबाज। 3 मक्कम यहाँ से आसानी के साथ करते हैं। फील्डिंग अच्छी, यहाँ पर थोड़ा एफर्ट दिखाया। अंपायर चेक करना चाहते हैं कि बाउंड्री है या नहीं, वो निर्णय यहाँ पर अंपायर चेक करना चाहते। 3 तो भागे दोनों बल्लेबाज ने। जबरदस्त मुकाबला। पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय प्रलंबित पाहायला मिळतो। अगदी सीमा रेषेनजीक काय घडामोड घडली हे पाहिलं जातं। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून एक चांगला कॅमेरा वर्क पाहायला मिळतो। राघव काढू आपण शांतता बाळगायची। यस, 12th मैन को शांत रहना, अंपायर है वहाँ पे वो निर्णय देंगे। ध्यान रखें 12th मैन जो भी टीम के आते हैं यहाँ पे। अभी तक 17 बने, इस गेंद का निर्णय पेंडिंग है, लेकिन गेंदबाजी बहुत अच्छे नेवाली पाड़ा, क्योंकि आप कंजूसी ओवर कर रहे हो। कोई बड़ा स्ट्रोक आ नहीं रहा है गिरजे की ओर से, और नेवाली पाड़ा बिल्कुल सेफ गेम खेल रहे मैदान में। जो कम रनों के ओवर आ रहे हैं नेवाली पाड़ा के लिए बेहतरीन होती जा रही है। नेवाली पाड़ा ने टॉस जीत के जो फील्डिंग की ना, बिल्कुल सही निर्णय था और गेंदबाजी के आणि त्यातून टाकता तिथपर्यंत हा निर्णय हा पोस्ट रेल कॉमेंट्री बॉक्स वतीने आणि इथे अंतिम निर्णय 4 रन्स अगदी ऑफिशियल टीमचंही उत्तमरित्या इथे कौतुक होणे असते।
अगदी 4 सामने सुद्धा पुढे मार्गस्थ होते. एकूण बाबू पटकामध्ये 21 दोन्ही संघांचे राखीव खेळाडू काही सिरियस चालवलेले आहेत. थोडंसं त्याच्यावर भाव जाऊन आपण त्यांना ऑफिशियल हातातून विचारतात काहीतरी. सलाह का मुकाबला 4 गटांवर 3 का टोटल 31 रन. तर याच दरम्यान बघा या ठिकाणी सन्माननीय संघर्ष सेना दमदार व्यक्तिमत्व हरिचंद्र शेठ पाटील बुर्दुल यांचे आगमन झाले. त्यांचे सुपुत्र प्रसाद दादा पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सरपंच चषक 2025च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सरपंच सन्माननीय शिवाजीदादा पाटील, माजी सरपंच हेमंतदादा मडवी, सचिनदादा पवार, त्यानंतर आमचे सचिनदादा पाटील आणि हिरामन शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेहमानों का स्वागत. एक छक्का 6 रनों के साथ करते हुए बल्लेबाज इनको ओपनर केतन पाटील ऑन फायर. चांगला आगाज पाहायला मिळतो. 207 षटकार या स्पर्धेच्या माध्यमातून सध्याच्या घडीला घडताना पाहायला मिळतात. केतन पाटील ऑन फायर अगदी 10 चेंडू खेळला 19 धावा त्याच्या बाडमधून. प्रोजेक्टचा विचार केला तर 38 धावा बनतील. परंतु त्यामुळे आणि जबरदस्तच्या बनवण्याचा माणूस असेल ती मिळते या संघाचं करणं. या संघाच्या स्थानिक कोणामध्ये तरवेज असं पर्यंत सामील आहे. कार्तिक ठाकुर 5 चेंडू से 11 रन दिए और आतिश बल्लेबाजी करते हुए केतन पाटिल. काफी जबरदस्त केतन नाम का जादू कैडेट क्रिकेट में हमेशा चला है. बॉल तैयार, आखिरी बॉल कार्तिक ठाकुर. तेजिक करने की कोशिश, बल्ले का स्विंग काफी तेज घूमा था यहाँ पर, लेकिन कोई संपर्क नहीं हुआ. 0 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 3 ओवर के तामझाम में पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचंही सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम. उसाटणे गावची स्पर्धा म्हटली तर पूर्णपणे पुरस्कारार्थ्यांची इथे कमी नसते. तर याच दरम्यान बघा हरिभक्त पारायण संजय शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सरपंच चषकाच्या वतीनं साहेब आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रित केलं होतं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. की होय होय वारेकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारेकरी सह्याद्रीचा धारेकरी. संजय शेठ मडवी आपलं स्वागत आहे. थँक्यू छोटे महागुरु. 27 आखिरी ओवर. करण ठाकुर का स्वागत, वेलकम. भव्य दिव्य स्टैंड एंड डिलीवर A1 सरपंच चषक का A1 क्वालिटी का ब्रांडेड सिक्सर. बैट्समैन हुक्मी एक ही आपण फटकेबाजी पाहतो. घट्ट हातात आवळून बॅट धराया लागला. घट्ट हातात आवळून बॅट धराया लागला. खरंच अगदी राजेंद्र मडवी साहेबांना देखील आवडलं आणि त्यांच्या वतीनं एकनाथजी माळी साहेबांसाठी 500 रुपयाचं प्राइज दिलंय. धन्यवाद. एक और इनसाइड आउट. आभारी आहोत. वो फील्डर बाउंड्री के नजदीक थे. आइए चेक करते हैं. ये आसान सा कैच था, बहुत पीछे गए आप. टीवी अंपायर के पास निर्णय. जर्सी क्रमांक 14 आकाश जाधव सीमा रेषे नजीक सज्ज असताना आपण पाहिलं आणि त्यानंतर अंतिम निर्णय कंट्रोल रूम मधून तुमच्या पर्यंत सुपूर्द केला जाईल. क्रिकेट रसिक राजा त्या ठिकाणी सज्ज. सर्वांच्या ओठावर माझ्या बाबूचं नाव.
एकनाथ माळी साहेब छोटा एकनाथ माळी देखील आता तयार होईल काही दिवसानंतर. क्या बात आहे रोशन, ती फिल्डिंग आपण पाहिली. कशाला कशाला माली साहेबांचं खूप चांगलं गाणं आहे. कशाला कशाला वेडेपणा तू केलास र. मला वाटतं तो षटकार नव्हता, तो झेल होता माली साहेब. आणि खेळाडूची चुकी होती त्यामुळे तो षटकार गेला, कारण तो मागे उभं राहिला होता. क्या बात आहे. चेंडू अडवला पण तुम्ही आतमध्ये अडवला. धावफलकावरती आपण 19 धावा पाहतोय. 44. 2 गेंद का खेल बचा है. गेंदबाज करण ठाकुर. करण ठाकुर ने 14 दिए 4 गेंद पे. काफी महंगी ओवर और इसका इंतजार कर रही थी नीलजी टीम. एक हाथ इंपॉर्टेंट ओवर 17 दिए 4 गेंद पर. एक ऐसी ओवर जो उन्हें बड़ा रन देकर जाए. हाफ ट्रेकर बॉल शरीर पे लगी है. इस बार अपील की थी लेकिन कोई रन नहीं. टारगेट सेट बॉल आखिरी ओवर और आखिरी गेंद करेंगे करण ठाकुर, जिस पे टारगेट सेट होगा. फिलहाल 44 बने, अगर 6 लगते हैं तो परफेक्ट 50. करण ठाकूर वरती पूर्णपणे प्रहार पाहिले. एक टार्गेट हे केलं गेलं करण ठाकूर वरती आणि त्यात करणनं सुद्धा एक चांगली वापसी दाखवली. पहिल्या पूर्वार्धातील अगदी एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. धावा पाहतो धाव पुस्तकावरती 44. गोलंदाज करण ठाकूर पुन्हा एकदा तयार. करण ठाकूर विरोधात आक्रमकतेनं फटका खेळलाय. षटकार. हवाई यात्रा 6 रन. अरे चेंडूचा तो टप्पा अचूक हेरला. नंतर त्यांचे सुपुत्र प्रसाद दादा पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि इन्व्हाइट करेल मी नारायणच्या आमच्या गजानन पाटील साहेबांना. सत्कार या ठिकाणी केला जाईल. उद्योजक नंदू दादा चौधरी साहेबांचं आगमन झालं आणि सरपंच चषकाच्या वतीनं सन्माननीय शिवाजीदादा पाटील, हेमंतदादा मडवी आणि सचिनदादा पवार, रमणशेठ पाटील आणि किरणदादा पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. दत्ताशेठ चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी काटेगावचे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दादा मनपूर्वक आपलं सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. संघर्ष सेना सन्माननीय अर्चंद्र पाटील साहेबांचा सन्मान, प्रसाद दादा पाटील त्यांचा देखील सन्मान आपण करायचा. आणि गजानन पाटील नारे पुण्यामध्ये पुन्हा पुण्यामधून गेली ठाण्यामध्ये.
बाडी विरुद्ध चाल नागझरी. आता सिकुबा क्रिकेट संघ चाल नागझरी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूया आपण टॉससाठी. अब काल रात्र ज्यांनी गाजवली ते दोन संघ तिसऱ्या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध येतील. थैंक यू सो मच. जीत के लिए 51 रनों का लक्ष्य है नेवाली पाड़ा को और गेंदबाजी के लिए नितेश पाटिल. जबरदस्त मुकाबला रोशन होगा, टॉप 10 का दूसरा मुकाबला. और जिस तरीके से 51 बने 4 ओवर में जो 12 के रन. बालराम दादा पाटील घोटसाल यांचं आगमन झालंय. वेलकम दादा, या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. चला नागझरी संघ कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी उपस्थित व्हा, कारण या ठिकाणी पहिला सामना पण पाहिला दमदार राहिला. दुसरा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि तिसरी लढत होणाऱ्या मैदानावरती श्री मलंगडवाडी विरुद्ध शिवकृपा नागझरी कॅप्टन आलेले आहेत. मी इन्व्हाइट करेन आमचे उद्योजक सन्माननीय नंदूदादा चौधरी साहेबांना की आपण यावं. दत्तादादा चौधरी आपण या, दोघांनी या. सन्माननीय हेमंतदादा मडवी देखील उपस्थित होत आहेत. खरं तर आज या स्पर्धेतली अंतिम रात्र आहे. गुड बॉलिंग अटॅकिंग मारा नितेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लगातार 3 गेंदें डॉट डाली है पावर प्ले में और इस ओवर में रन ज्यादा बनते लेकिन गेंदबाजी ताकतवर है आज. तर टॉस केलं जातं. एक मिनिट या फिल्डरने धरली कॅच कशी रंगात आली. अप्रतिम आवाज. बघा एकनाथचे माळी साहेब तुमच्यासाठी गाणी आले. ही बाई नीट नाही वागली. आता जो संगीत आपण ऐकला एकनाथ माली यांचा सुप्रसिद्ध होता. ही बाई नीट नाही वागली यासाठी 500 रुपये आलेत. तेजस पाटील बघा त्यांना तो गाणं आवडला. बरेच असे प्रेक्षक आहेत त्यांना काही गाणी आवडू शकतात. व्यासपीठावरती बरेच सारे मान्यवर आलेत. सध्या आपण पाहतोय संपूर्ण व्यासपीठ गजबजून भरलंय. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2025 ची अंतिम रात्र. विश्रांती घेतली कलाकारांनी, जरा वॉशरूमला जाऊन येत आहेत. थैंक यू सो मच एकनाथ माली सर एंड उनकी पूरी टीम का मैं आभार व्यक्त करता हूँ. आइए मुकाबले की तरफ चलते हैं. 5 गेंद 1 विकेट 1 रन. जबरदस्त गेंदबाजी करते हुए नितेश पाटिल लय में आते हुए और पावर प्ले में काफी दमखम वाली गेंदबाजी. 51 बचाने के लिए ये मशहूर गेंदबाज बन सकते हैं रोशन. ओवर समाप्ति. तर नेवालीपाडा संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी. एवन जोडी नितीनदादा म्हात्रे आणि अशू पाटील यांच्या पटीनं 3 बॉल 3 षटकार 3000चं प्राइज. 1 गेंद बची है. रिप्लेसमेंट. ट्वेल्थ मैन को रिप्लेस करना चाहते. यस नीलचे टीम 12th मैन को रिप्लेस करना चाहती है यहाँ पर. तर चला आपण स्पीडली खेळायचंय. नितेश पाटील हा खेळाडू सध्याच्या घडीला पूर्णपणे आग ओकताना पाहायला मिळतो. अगदी घातक गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर नितीन म्हात्रे खरड आणि अशोक पाटील जांभोली एवन जोडी यांच्या वतीनं 3 बॉल 3 षटकार 3000 रुपयाचं प्राइज. तो पहले ओवर का खेल समाप्त हुआ. 51 चेस करते करते नेवाली पाड़ा पहुंची है. पहले ओवर में 2 रन 1 विकेट के नुकसान पर. अब जीत के लिए 49 चाहिए आने वाली लगभग 3 ओवर में. क्या कमाल का मुकाबला, कमाल की गेंदबाजी नितेश पाटिल. जबरदस्त गेंदबाजी. तारिफ लायक 2 रन 1 विकेट. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. रोशन देखिए ये टॉप 10 की गेंदबाजी होती है. पहले गेंदबाज ने अपना जादू बिखेरा, अपना जलवा दिखाया और अपनी रोशनाई दिखाई मैदान में. नक्कीच तीक्ष्ण धारदार बाणा पाहिला. अगदी टॉप गोलंदाजी या गोलंदाजाकडून सध्याच्या घडीला साध्य केली जाते. नाव आहे नितेश पाटील. अगदी A1 दर्जाचं कार्य पिमनच्या पहिल्या षटकादरम्यान त्याच्या माध्यमातून पाहिलं. फक्त धाव इथे बनताना पाहिल्या. 2 धावा पल्ला गाठायचा आहे. 51 धावसंख्येचा 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता. रोशन जाधव नेवाली पाड़ा के टॉप के बल्लेबाज है. कई बार रोशन ने मैन ऑफ द सीरीज का अवार्ड भी जीते
और वो उस खिलाड़ी को लगभग 4 गेंदें उन्होंने डॉट फेंकी। रोशन फेल हुए, लगाएंगे नितिन जाधव के साथ करण ठाकुर। गेंदबाजी में करण पाटिल। मुकाबला बन सकते हैं दोनों के लिए। दोनों टीम बहुत ही मशहूर है, बहुत ताकतवर है और दोनों टीम काफ़ी इन फॉर्म में। करण पाटिल गेंदबाजी में तब्दीली, 3 ओवर 49 और एक कमाल का मुकाबला। स्पीडअप करना यहाँ से टीम निर्जय, बहुत सारे मुकाबले बचे आज। बॉलिंग ट्रॅकमध्ये काढवला आहे करण पाटील या गोलंदाजाचा इथे वापर केलाय। पल्ला अगदी मोठा गाठायचा आहे। 18 चेंडू 49 धावसंख्येची आवश्यकता आहे। समोर पाहायला मिळत आहेत नितीन जाधवच्या सहसाथीने नॉसा केला करण ठाकुर। या फलंदाजांना आक्रमकता इथे सिद्ध करायची आहे, परंतु गोलंदाज करण पाटील। आक्रमकता रोशन चाहिए क्योंकि पहले ओवर में 2 रन आए। P1 के ओवर में बात नहीं बनी, P2 में यहाँ पे बात बननी चाहिए। 5 खिलाड़ी 30 गज के बाहर चले गए अभी और अब गेंदबाज को मौका रन रोकने के लिए, क्योंकि बड़े जो खिलाड़ी थे 30 गज के बाहर गए, सर्कल के बाहर गए, ऐसे में बल्लेबाज पे थोड़ा दबाव होगा। मुकाबला बन सकता है। 3 ओवर 49। शॉर्ट बॉल हुक किया, 3 फील्डर, कॉलिंग नहीं हुई, तालमेल खराब था। किसको ये कैच थी, पॉइंट के खिलाड़ी या गेंदबाज, ये चर्चा हो रही है मैदान में। और यहाँ से मैच एक मुकम्मल। करण, मेरे ख्याल से नितिन जाधव ये बल्लेबाज थे, उनका विकेट बचा है। कॉलिंग अगर होती यस नो तो शायद ये विकेट मिलता गेंदबाज को। वाकलन के हमारे मशहूर बल्लेबाज जीत भोईर, आइए आपका मंच पे हार्दिक स्वागत है जीत भोईर। नितिन जाधव बच गए यहाँ पे। नितिन जाधव सबसे बड़ा बल्लेबाज है रोशन के बाद और वो जिम्मेदारी को निभा सकते हैं। अब आएंगे करण ठाकुर। करण के सामने करण, 2 करण एक दूसरे के सामने। एक तरफ है डेवाली पाड़ा और उनके खिलाफ नीलजे टीम का टोटल 3 रन। शानदार मुकाबला। गेंदबाज तैयार, नहीं थी जरूरत शायद। अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंप के बाहर, वाइड बॉल। अतिरिक्त रनों में यहाँ से बढ़ोतरी होगी और यहाँ से गेंदबाज लाइन भटकते हुए 4 रन स्कोर बोर्ड पर। अगर बल्लेबाजी को पहले 17 में देखें तो सबसे ज्यादा रन बनाने वाले बल्लेबाज थे नितेश पाटिल, जिन्होंने 24 बनाए। तर चिंचोलीचे आमचे योगेशदादा मात्र एक दमदार आयोजक आहेत, यांच्या वतीने देखील टीम नेवाई पाडा संघासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने स्वागत इथे आले असेल तर या दादा आपण व्यासपीठावरती आमचे मित्र करतो राजेदादा भोईर नेवाई पाडा मॅच एंजॉय करतात, त्यांच्याकडून देखील नेवाई पाडा संघाला शुभेच्छा। नितेश पाटिल का टॉप पर खेल रहा है इस मुकाबले में। इस बार परफेक्ट टाइमिंग, टैलेंटेड शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ओवर द मिड विकेट, 6 रन। AK-47 चरण। माननीय श्री राजूदादा पाटील यांचा कटआउट सुद्धा अगदी पाहतो। तर नेवाई पाडा संघ जिंकला तर योगेशदादा मात्र आणि बालूशेठ यांच्या वतीने 5000चं प्राइज आहे। ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु व्हाईट बॉलची ती आधी घोषणा केली जाते संकेतस्थळावरून ऑफिशियल अंपायर टीम कडून। एकूण धावा राहिल्यात 11, पल्ला गाठायचा 51 धावसंख्येचा अजूनपर्यंत निश्चित धावसंख्येची आवश्यकता आहे। 16 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता। इस ओवर के 2 गेंदों पे 9 रन आए और ये 9 रन ये बेहतरीन हो सकते हैं टीम नेवाली पाड़ा के लिए। मुकाबले में तब्दीली होती हुई कमबैक होता हुआ नेवाली पाड़ा का और करण ठाकुर है बल्लेबाज। वाइड बॉल, छक्का आपने देखा, गेंदबाज तैयार, राउंड विकेट। एक और बढ़िया स्ट्रोक, लॉफ्ट किया गेंद को, लॉफ्टेड ऑन ड्राइव का स्ट्रोक है मिड विकेट पर, फील्डिंग मौजूद है डीप में, महज यहाँ से 1 मिलेगा। सिंगल डबल का भी इस्तेमाल कर रहे बल्लेबाज, खराब गेंद पे छक्के मार रहे। मुकाबला ऐसा लगता है कि आखिरी गेंद तक शायद पहुंच सकता है जिस सिच्युएशन में ये बल्लेबाजी शुरू है। नक्कीच प्रवीण, अगदी सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातं। स्ट्राईक ऑर्डर होती आणि त्यानंतर अगदी करण ठाकूर सुद्धा आक्रमकतेनं सध्याच्या घडीला त्याच्या बाटमधून फटके येत आहेत। 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यानं काढल्यात। त्याच्या साथीनं अगदी नितीन जाधवला एक क्रिकेट किंग खेळ हा साध्य करायचा आहे। पल्ला अगदी मोठा गाठत असताना एक चांगली दमदार सुरुवात करण्याचा इथे प्रयत्न पाहायला मिळतो। राईट मोडून विकेट मारा केला, अगदी निर्धार चेंडूची समाप्ती। करण पाटील आता बहरदार गोलंदाजीची आखणी करतोय। जबरदस्त रन बॉल इक्वेशन काफी जबरदस्त है। जिस तरह से 51 रन बने जिसमें नितेश पाटिल ने 24 रन बनाए, 3 छक्के मारे और केतन पाटिल ने 19 बनाए। 2 बल्लेबाजों की बात करें, केतन और नितेश ने नीलजे की ओर से लगभग देखा जाए 43 रनों की पारी के लिए। गेंदबाज तैयार,
एक और बढ़िया स्ट्रोक ऑन द राइट्स ऑफ द मार्क, स्टेप आउट करके मिड विकेट बाउंड्री के बाहर फेंक दिया। मस्तक पे 10 तक 6 रनों के लिए A1 सरपंच चषक का A1 शॉट 6 रन। समोरच्या दिशेनं हा फटका खेळला गेला जिथे 6 धावा बनताना पाहिल्या। नेक्स्ट बॉल अगदी परफ्यूम बॉल, मॅजिक बॉल इथे सफर गेलाय। डॉट बॉलची राहिली समाप्ती। अचंबित करणारा हा चेंडू सफर गेलाय। ये परफेक्ट डिलीवरी जरूर कहा आपने, ऑप्शन पर बिल्कुल परफेक्ट टप्पा भी कहूँगा गेंद का रखा और इंटेलिजेंट बॉलिंग परफॉर्मेंस। ये VIP डाइस देख सकते हैं हमारे माजी सरपंच सम्मान्य हेमंत जी मडवी साहब, जिन्होंने पैसों की बारिश की पिछले 5-6 रातों में, और आज फाइनल है। उन्होंने बताया कि आइवा कैच के लिए 1000 रुपये, और जैसे मतलब आधी रात होती जाएगी मध्य रात, तो वहां पर भी यहाँ पर पैसों की बारिश होगी। बघा गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे। प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज दिलं जाईल। बरदोल ग्रामपंचायतीचे दमदार विद्यमान सरपंच सन्माननीय नितेश दादा पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिलं जाईल निर्जय संघाला। अविरतपणे पैशांची बरसात पाहतो। एका गडाच्या मोबदल्यामध्ये 18 धावा सध्याच्या घडीला बनताना पाहायला मिळतात। पल्ला गाठला जाईल। अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता है। 16.5 का रन रेट प्रति ओवर में, यानी एक ओवर में आपको 16 बनाने, एक ओवर में आपको 17 बनाने हैं। ये 2 फॉर्मेट में मेरे ख्याल से सामने वाली बल्लेबाजी करने वाले नेवाली पाडा को खेलना होगा। नक्कीच अगदी 4Gच्या स्पीडने खेळाची आखणी करावी लागेल। ज्या दर्जाचं काम पाहायला मिळतं शिवाजी पाटील यांचं। डीजे साठी 500 रुपयाचं प्राइज आलंय आणि समालोचन कक्षासाठी 500 रुपये आले। तर या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या वतीनं बोला भारत माता। अगदी महागुरूंची आठवण, परंतु लढतीकडे इथे लक्ष दिलं जाईल जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज केतन पाटील। पहिल्यांदा पाहिलं करण पाटीलला, ज्याच्यावरती हल्ले चढले गेले। अगदी 16 धावा तिथे बनताना पाहायला मिळाल्या आणि इथे समोर पाहायला मिळतो गाडो करण ठाकूर, ज्याने अगदी 3 चेंडूमध्ये 8 धावसंख्येचं योगदान आपल्या खेळीच्या माध्यमातून दाखवले। समोर पाहायला मिळतो केतन पाटील। करण ठाकुर एक छक्का लगाए उनके बल्ले से। हाफ हेलीकॉप्टर ऑन साइड में ड्राइव किया इस बॉल को, मिड विकेट पर ड्राइव होती हुई बॉल। डीप में फील्डर है, महज 1 रन यहाँ से मिलेगा। 12 गेंद 33। रोशन सोच के देखिए, एक ओवर में 2 बड़े स्ट्रोक ऑपोजिशन टीम को मारने पड़ेंगे, या ज़्यादा से ज़्यादा 3 बड़े स्ट्रोक। तो ऐसे में एकाध खराब गेंद आती है तो वो बाहर जाने की बहुत ज़रूरत होगी टीम नेवाली पाडा के लिए। त्याच ध्येयाने तेच धोरण इथे आखावं लागेल। प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करायचं, कारण गोलंदाजी ही आता हवी होती। कारण पहिलं षटक अगदी धारदार राहिलं। नितेश पाटीलनं फक्त 2 धावा दिल्या, एका फलंदाजाचा खात्मा राहिला आणि टार्गेट केलं करण पाटील वरती। आता आलाय केतन पाटील, याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय। लॉंग ऑनची वारी पाहिली, एक जावे ते शांत ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय। केतन पाटील नंबर 1 गोलंदाजीची आखणी करत असताना सिंगल डबल से नेवाली पाडा को मेरे ख्याल से नीलजे को कुछ फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि वो जानती है टारगेट बहुत बड़ा है 12-33। बड़े स्ट्रोक आते तो मैं कहूंगा कि नेवाली नीलजे को फर्क पड़ सकता है। 2 सिंगल 2 गेंद पर बल्लेबाज एक करण नितिन। अब स्ट्राइक इन पे करण ठाकुर और स्वीप, बॉलिंग स्वीप शॉट, फाइन लेग, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, देर से आया लेकिन दुरुस्त आया। टीम नेवाली पाडा के लिए 4 रन। माता की फॉलिंग स्वीप, स्वीप शॉट बाय करण ठाकुर ऑन फायर, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। इट इज अ 4। जबरदस्त मुकाबला, बात बन सकती है। 12 पे 33 चाहिए थे, 3 बॉल पे 6 आए। अब चाहिए 9 बॉल 27, 1 बॉल पे 3, 9 बॉल 27। करण ठाकूरचा आपण वेगळा जोर पाहिला। मॅच मध्ये किरणोत्सव टाकण्याचे प्रयत्न त्याच्या माध्यमातून जारी, कारण फटका पाहिला त्याच्या माध्यमातून भारी। ओहो, सवारी अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने राहिली, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत। चांगला झेल पाहिला, करण त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय झटका क्रमांक 2 टीम नेवाली पाडा।
बॉल की थी, गेंदबाज का वेरिएशन लाजवाब था। धीमी गति करने के बाद लेग टाइमिंग के साथ केतन करण ने एक कॅच पकडा है और बॅटर करण ठाकूर की पारी समाप्त हुई। अगदी झेल पकडल्यानंतर करण पाटीलचं सेलिब्रेशन पाहिलं। अगदी काही प्रेक्षक अगदी गाड्यांच्या छतावरून या लढतींना एन्जॉय करतायत आणि ते आता हसतायत। जी बिल्कुल, ज्यादातर जगह नहीं दिख रहे, तो इसके हिसाब से दर्शक जहां जगह मिली है वहां पर मुकाबले का आनंद लेते हुए अब आएंगे नीलेश यादव। समीकरण की बात करेंगे, गेंदे बची है यहाँ पर 8 और 27 रन की आवश्यकता। टॉप 10 का दूसरा महामुकाबला। या षटकातील अगदी 2 चेंडू खूप काही सांगून जातील। इथे मोठे फटके आले सामन्यामध्ये, पूर्णपणे वर्चस्व गाजवण्यासाठी टीम नेवाली पाडा इथे सज्ज असे, परंतु टीम निळजे एक आक्रमक गोलंदाजी दाखवते। मधुजी पाटील साहेब उसटण्याचे त्यांचं देखील ते शुभागमन झालं। मोस्ट वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। नीलेश यादव बल्लेबाजी के लिए तैयार है। 8 बॉल जीत के लिए 27। करो या मरो का मैच है, करबो लड़बो जीतबो, करबो लड़बो जीतबो। हाफ ट्रैकर पुल किया, हुक किया मिड विकेट बाउंड्री के बाहर। नीलेश के बल्ले से धमाकेदार स्ट्रोक 6 रनों के लिए। का शॉट मारा इस बल्लेबाज ने, आसमान के तारे तोड़ दिए। बैकफुट पे गया, सामने पंच किया, मिड विकेट को क्लियर किया। 6 रन मिले नीलेश यादव को। करबो लड़बो जीतबो, ये वो स्ट्रोक था रोशन। आक्रमण चढवण्याचे प्रयत्न जारी होते, परंतु गोलंदाजी तितकीच भारी होते, कारण अलीकडे पहिला षटकार आणि त्यानंतर राहिला हा डॉट बॉल। मास मध्ये पुन्हा एकदा घर वापसी दाखवण्याचे प्रयत्न टीम नेवालीपाडा संघाच्या माध्यमातून जारी असताना केतन पाटीलनं अखेरचा चेंडू डॉट इथे सफर केलाय। धावसंख्या पाहायला मिळते, अगदी धाव पडल्यामध्ये 2 गडी 32 टीम नेवालीपाडा दिल्ली संघाविरोधात आक्रमक होण्याचा प्रयत्न करतो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता। मेहमान नवाजी आपने शुरुआत में देखी, ये हमारा वीआईपी मंच। यस योगेश, नक्कीच आज सध्या आपण पाहतो अंतिम दिवस जरूर या स्पर्धेचा सरपंच चषक असा, पण उद्या पासून वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीभाऊ पाटील क्रीडांगण निळजे या क्रीडांगणावरती देखील रजनी क्रिकेटचा महाथरा रंगणार आहे। अर्थात आमचे दत्ता शेठ नुकतंच ते आम्हाला माहिती येतं की उद्यापासून, उद्याच्या रजनीपासून तिथे देखील स्वर्गीय सतीश दादा स्मृती चषक या स्पर्धेचा महासोहळा रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल। 6 गेंद 21 रनों की आवश्यकता है और नितिन जाधव का कैच छूटा था, वो मत भूलिए। नितिन जाधव एक बहुत बड़े बल्लेबाज है, क्या वो कैच का प्रत्युत्तर मिलेगा आज मैच में? नक्कीच प्रवीण, अगदी पहिल्या पूर्वार्धातील अगदी अखेरचं षटक करण ठाकूरचं राहिलं, ज्या करण ठाकूरच्या षटकादरम्यान आलेले अगदी 23 धावा, हे सुद्धा काहीसं टर्निंग पॉइंट, परंतु आता फलंदाजीच्या माध्यमातून ती दमखम दाखवण्याचे प्रयत्न इथे समर्पित करावे लागतील नितीन जाधव आणि निलेश जाधव या नामी फलंदाजांना, कारण 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 21 धावसंख्येची आवश्यकता आहे। या धावा बनताना सुद्धा आपण या हंगामामध्ये पाहिल्यात। कंपल्सरी चेसिंग 21 रन्स नीड टू 6 बॉल। व्हाट अ मैच। टॉप 10 का ये दूसरा धमाकेदार मुकाबला। नेवालीपाड़ा बनाम नीलजे, और नेवालीपाड़ा को चाहिए 21 गेंद में। आइए मैच की तरफ चलते। बिग फाइट। फुलरलन की बॉल आगे बढ़ के इन्हें खेलना था, बल्ले पे सीधा लेना था, लेकिन थोड़ी यॉर्कर बनी और उसका नतीजा देखिए 2 रन मुकम्मल। रोशन, समय सूचकता होनी चाहिए बल्लेबाज को जब आप मैदान में खेलते हो। अगर थोड़ा आगे बढ़ के खेलते तो ये फुल टॉस गेंद बल्ले के मिडल पे लगती। नक्कीच प्रेझेन्स ऑफ माइंड, अगदी चांगला माइंड इथे खेळाची आखणी करायची असताना अगदी पहिल्या चेंडूगणिक 2 धावा येत आहेत। स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये घेत असताना काढो नितीन जाधव। क्रिकेट किंग खेळ त्याला साध्य करायचंय, पल्ला अगदी मोठा गाठायचा आणि हे असताना अगदी बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून त्याला सफर करावे लागतील टीम निळजे संघाविरोधात। चुनौतीपूर्ण मैच है, लेकिन नितिन जाधव का कैच छोड़ा था टीम नीलजे ने। शॉर्ट बॉल हुक किया वीआईपी डाइस पे, ट्रॉफी के नजदीक। वीआईपी डाइस को सलाम किया नितिन जाधव ने। जी मुझे मौका मिला था, मेरी कैच छोड़ी थी टीम नीलजे ने। गेंद सीमा पार 6 रनों के लिए जबरदस्त स्ट्रोक। आइए उसे एक्शन रिप्ले में वापस देखते हैं। शॉर्ट बॉल टाक में थे, बल्ले का मुंह खोला, क्रॉस बैट में स्टैंड एंड डिलीवर। तर याच दरम्यान बुर्दुलगावचे दमदार व्यक्तिमत्व अरविंद शेठ पाटील साहेबांचं आगमन झाले।
विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. हेमंतराव मडवी यांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं जातं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. अगदी हवेमध्ये तलवार चालवावी त्या दर्जाचा तो फटका होता खेळाडू नितीन जाधवच्या माध्यमातून. सकाराम शेठ मात्रे कोणी यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम साहेब. आपलं देखील शिवाजी दादा पाटील सरपंच चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थैंक यू ठाकर. समीकरण 4 बॉल 13 रन चाहिए. 6 रन के साथ मुकाबला आगे बढ़ेगा. 4 बॉल 13. कमाल का ये स्ट्रोक था नितिन जाधव. उनका कैच छूटने के बाद उन्होंने बहुत लंबा स्ट्रोक मारा 6 रनों के लिए और वीआईपी डाइस पर A1 सरपंच चषक को उन्होंने सलाम किया है. नक्की सलामी ठोकणारा तो आपण फटका पाहिला. या 6 धावेने आता सामना आपल्या बाजूने झुकवण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. आता या लढतीला पूर्णपणे आग लागली आहे. गरमागरमीचं क्रिकेट या लढतीमध्ये पाहायला मिळेल. गुलाबी ठंडी क्रिकेट की नोकझोंक क्रिकेट की गर्मा गर्मी कहते गेंद नई हो या पुरानी नितिन जाधव बदल देते हैं कहानी. अब कहानी शुरू हो चुकी है. टॉप 10 टॉप 5 में कौन पहुंचेगा? नेवाली पाड़ा या नीलजे दोनों गांव के दर्शक आंखों में तेल डालकर इस मैच को एंजॉय कर रहे यूट्यूब पर और मैदान पर. 4 बॉल 13 रन चाहिए. हल्की से आवाज आपने सुनी. शॉर्ट टर्न मैन में बॉल निकले विकेट कीपर के हाथों से छूट गई. कैरी नहीं कर पाए और सिंगल. तुषारजी पाटील साहेब आणि देविदासजी पाटील साहेब श्री मलंगडवाडी यांचं देखील विनंती असेल की आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती या. पाहुणा वर्गाचा आपण सहभाग पाहतो परंतु लढत सुद्धा तितक्याच दर्जेदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहू शकता. पल्ला गाठायचा आहे. अगदी 2 गड्यांचा आपण खात्मा पाहिला. 39 धाबा पडला होती. 3 चेंडू 12 सामना बॅलन्स. 3-12 2 छक्के चाहिए लगातार तो जीतेगी यहाँ पे नेवाली पाड़ा और रन चाहिए 12. नीलजे के गेंदबाज तैयार है. नागेश पाटिल एक सिंगल के बाद उनका कमबैक हुआ है और ये अद्भुत अविश्वसनीय मैच है दोस्तों. धीमी गति की बॉल बीट हो गए. बैटर 0 2-12 2 बॉल 2 6. अगर ये बल्लेबाज मारता है तो मैं कहूंगा सरपंच चषक में इस पे बहुत पैसे यहाँ पर लुटाएंगे हमारे आयोजक. अगदी नागेश पाटील नागमोडी वळण पाहायला मिळतात विजयासाठी. कारण त्याच्या माध्यमातून एक वेगळं पण साध्य करणारा आपण चेंडू पाहिला. अक्षरशः फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं. 2 चेंडू 12 इथे बनवायच्या टीम नेवाली पाडा संघाला आणि रोखायच्या संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करतील. यस मैच ऑन 2-12. आइए इस नजारे को फिल्माते. जरा जोरदार तालियां दोस्तों. यह मुकाबला आपको पसंद आया. टर्निंग पॉइंट गेंद होगी. 2-12 नीलजे नेवाली पाड़ा. हवा में मिस टाइमिंग अंदर गेंद है यानी नीलजे का बोल बाला. क्या कमाल का कमबैक है. शानदार मुकाबला नीलजे. एक गेंद ते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा शिवाजी पाटील साहेबांचं गुणगान गाणारे संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. आमचे दत्ताशेठ पाटील असतील गिरीधर दादा असतील आणि उपाध्यक्ष आमचे बबनजी रसा असतील प्रचंड खुश आहेत कारण नीलजे संघ या मॅच मध्ये भरपूर पुढे आलेला आहे. मैच का टर्निंग पॉइंट पहले ओवर में नेवाली पाड़ा के रन नहीं बने. पहले ओवर में रोशन जाधव ने 4 गेंदें डॉट के लिए 2 रन बने. वो था मैच का टर्निंग पॉइंट. अगर आप पावर प्ले में रन नहीं बना पाते तो आप 51 कैसे चेस करोगे. तो 1 गेंद 12 बचे अभी. नितीन जाधवने दमखम दाखवली होती. 1 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 12 धावसंख्येची आवश्यकता. टीम जय हनुमान नेवाली पाडा या संघाच्या विरोधात खेळत असताना जय हनुमान निळजे अगदी निळजे संघ म्हटला तर ग्रामीणचा वर्ल्ड कप अगदी मकर संक्रांत चषक या गावाची प्रामुख्याने आपण ओळख पाहतो. अगदी स्थापना आपण या मंदिराची 1969. 1 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज नागेश पाटील. पहले मैच में बुरदुल ने मैच जीता. दूसरा मैच नीलजे के नाम पर ये दूसरी टीम बनी है जो टॉप 5 में विकेट को यहाँ पे सलाम किया. खिलाड़ी ने नतमस्तक हुए विकेट पर प्रणाम किया कि इसी विकेट ने हमें पहचान दी है. ये नीलजे के खिलाड़ी देखिए. पब्लिकचा